आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। आज बुधवार दिनांक 26 जून रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी देवळा येथील तहसील कार्यालयात मतदान प्रक्रिया संपन्न झाली। यात देवळा तालुक्यातील 756 शिक्षक मतदारांपैकी 732 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। साधारणपणे 97% मतदारांनी मतदान केले। आज झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोरभाऊ दराडे, ठाकरे गट शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संदीप गुडवे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे, TDFचे भाऊसाहेब कचरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भावसार, शिक्षक संघटनेचे लढवय्ये नेते RD निकम आदी उमेदवारांनी निवडणूक लढविली। देवळा तालुक्यात ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुडवे यांच्या समर्थनार्थ मराठा विद्याप्रसारक मंडळाचे देवळा तालुका संचालक विजय पगार व कर्मचारी तसेच NDST संचालक ST पाटील, माजी संचालक संजय देवरे व कर्मचाऱ्यांनी दिवसभर बूथवर बसून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। तर विद्यमान आमदार किशोरभाऊ दराडे यांच्यासाठी मुख्याध्यापक संघटनेचे SK सावंत सर, तालुक्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांनी प्रचार यंत्रणा राबविली। विवेक कोल्हे यांच्यासाठी देखील स्वतंत्र प्रचार यंत्रणा मतदार केंद्राबाहेर राबविलेली पाहायला मिळाली। प्रत्येक उमेदवारांच्या समर्थकांनी आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याची प्रतिक्रिया मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिली। आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून कोणाचा विजयाचा दावा खरा ठरतो हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होईल। मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण होण्यासाठी देवळ्याचे तहसीलदार कुलकर्णी व तहसील प्रशासन कर्मचारी तसेच देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। बागलाण वृत्तांतसाठी मनोज वैद्य, देवळा।